जन्मेजय उवाच पंख्याचा आवाज आहे तसा फिरला तो. यात आवाज नाही आला, माईकमध्ये आवाज नाही आला पाहिजे. चिकित्सकः शल्यकर्ता वक्रिणीः स्तेन क्रूरो मद्यपो वृणाच सेनाजीविष. अतिथी देवो भव हा नियम आहे. अतिथी कोण, काय, कुठून आला. अतिथीचा अर्थच आहे की तुम्हाला काहीही माहीत नाही. जर एखाद्या वेळेला चिकित्सक आहात म्हणजे ऑपरेशन करणारा डॉक्टर किंवा वैद्य, ब्रह्मचर्य ज्याचा भ्रष्ट झालेला आहे, तो चोर, क्रूर, शराबी म्हणजे दारू पिणारा, गर्भहत्यारा, वेद विक्रेता, हे जर आपल्याकडे आले तर यांना पाय धुवायला पाणी द्यायचं नाही असा नियम आहे. प्यायला द्यायचं पण पाय धुवायला नाही द्यायचं. पण हे जर अतिथी म्हणून आले तर सत्कार करायला हरकत नाही असा अर्थ आहे त्याचा. न विश्वासेद विश्वस्ते विश्वस्ते नाति विश्वेशत. जो विश्वासाला पात्र नाही त्याच्यावर तो विश्वास ठेवूच नका. पण जो विश्वास पात्र आहे त्याच्यावरही अधिक विश्वास ठेवू नका. कारण अधिक विश्वासामुळे जी भीती निर्माण होते ती मुळाचा उच्छेद करून टाकते. अनिर्पर्युक्त दाराश्च संविभागी प्रेम वदाः श्लेष्णाम मधुरवाक. माणसाने ईर्ष्यारहित, स्त्रियांचा रक्षक, संपत्तीचा न्यायपूर्वक विभाग करणारा, प्रियवादी आणि स्वच्छ, ह्या लोकांच्या वशवर्ती होऊ नयेचे परिणाम जरा विचित्र असतात. त्याला सांगतो, यांच्या ठिकाणी गुण असतात पण स्त्रियाच्या संपर्कात रक्षक असेल तर तो दोष लागतो त्याला. प्रियवादी चांगला आहे पण नेहमी प्रियवचन हितकारक नाही आहे. आणि स्त्रियाशी गोड बोलणाऱ्या माणसाची थोडी कमी संगत करावी लागते. कारण कधी कधी माणूस अडकून जातो. इथे खामगावला मागे एका माणसाने आश्रम काढला होता. ब्रह्मचारी होता तो. 40-45 वर्षाचं वय होतं. पण तरुण ज्या विधवा होतात त्यांचं रक्षण आधी 5-7 वर्ष चाललं. ते त्याचा शेवट असा झाला, आश्रमात आलेल्या एका विधवेबरोबर लग्न करून मोकळा झाला. राजा अंतःपुरात सेवकाऐवजी थोडं पित्याला लक्ष द्यायचं सांगावं. सेवकाद्वारा वाणिज्यादी करता येते पण ब्राह्मण, साधू, संत यांची सेवा स्वतः करावी लागते. चांगल्या कुलात तेजस्वी माणसं निर्माण होतातच. अनधित्य यथा वेदान विप्रश्रादमरती.
वेदाचा अभ्यास केला वाचून खरं ब्राह्मणत्व निर्माण होत नाही, पौरोहित्य निर्माण होईल, ब्राह्मणत्व नाही होत. संधी, विग्रह, यान, आसन आदी हे जे आहेत, हे गुण नसतील तर तो पुरुष गुप्त मंत्रणा करण्याच्या लायकीचा नसतो. एखाद्या वेळेला देवतेवरही माणूस रागवतो. तुम्ही धर्मराजाचा आणि द्रौपदीचा संवाद ऐकलेलाच आहे. आक्षेप घेतला होता तिने. देवावर, साधू संतावर, राजावर, वृद्धावर, बालकावर आणि रोग्यावर. एखाद्या वेळेला त्यांच्या हातून रागावण्यासारखं काही घडलं तरी रागवू नये. प्रयत्नपूर्वक क्रोधाला दाबावं लागेल, का ते पापाला निर्माण करेल. बुद्धीमुळे धन प्राप्त होते आणि मूर्ख माणूस दरिद्री होतो असं विधान नाही आहे. कारण संसार चक्रात जे जे येईल ते दोन्ही प्रकारचं येत असते. फक्त विद्वानच याचं मर्म जाणतात. म्हणून आम्ही रात्रंदिवस कार्यरत आहो म्हणून आम्हाला धन मिळालं, किंवा मूर्ख माणूस आहे म्हणून दरिद्री झाला असं नाही. दैवम फलती सर्वत्र. राजा मनोनिग्रह, इंद्रिय संयम, पावित्र्य, दया, मित्राशी द्रोह न करणे आदी जे गुण आहेत ना, हे गुण लक्ष्मीची वृद्धी करतात. निर्दोष व्यक्ती जगात नाही आहे. कारण जीव होणं म्हणजेच सदोष असणं. आता तुम्हाला जन्म मिळाल्यानंतर माणसाचा तुम्ही निर्दोष व्हा, पण जन्म निर्दोष जीवाचा होत नाही. कमी जास्त राहतील. परमार्थ जास्तीचं काम नाही आहे, कारण ते नितांत आवश्यक कार्य आहे. तुम्ही जप करता हेतू नका धरू. आवश्यक कार्य करायलाच पाहिजे. एकादशी करायलाच पाहिजे. धृतराष्ट्राने विचारलं, विदुरा, ऐश्वर्याची प्राप्ती आणि नाश ह्याच्या जीवाचं स्वातंत्र्य आहे काय? कारण ज्याप्रमाणे ते राजस्थानात कठपुतली नाचवतात, ती नाचत नाही, ती नाचताना दिसते, पण सूत्रधाराच्या हाती दोरे असतात तिच्या. त्याप्रमाणे ऐश्वर्य, अनैश्वर्य आदी हे जे सगळं आहे, हे तर ब्रह्म्याच्या हाती आहे. मग जीवाचा याचा संबंध कुठे आला? विद्रोवाच अप्राप्त कालम वचनम बृहस्पतिरपि ब्रुवम. म्हणजे योग्य वेळ नाही अशा वेळेला जर बृहस्पतीही बोलतील तर त्यांचाही अपमान होईल. प्रियो भवती दानेन. संसारात दानामुळे माणूस प्रिय होतो. प्रिय वादेन चापराहा. दुसरा माणूस गोड बोलण्यामुळे प्रिय होतो. मंत्रमूले बलन्याय प्रिय स एव हो. आणि तिसरा मंत्रादी औषधी फुकट वाटतो, देतो, त्याच्यामुळे प्रिय होतो. आणि चौथा जो आहे, वास्तवात संत हे प्रियच आहेत म्हणून त्यांना कारण लागत नाही, ते सदाच प्रिय असतात. न वृद्धी भौर्मंतव्या न बुद्धी क्षमा वा हवेत क्षयोपी मंतव्य हो. जी वृद्धी भविष्यात नाशाला कारण होईल ती चांगली नाही आहे. तुमची कौरवांची वृद्धी झालेली आहे. छल, कपट, माया वृद्धी झालेली आहे, पण ही वृद्धी नाशाला कारण आहे. पुढे तुमचं कल्याण होण्याचं कारणच नाही. पराववादिता निरता प्रदुःखेषु च परस्पर विरुद्धोच्यन्ते स्तुंदा.
जे सज्जनांच्या निंदेतच शेवटी रत असतात, दुःखात दुसऱ्यांना दुःख देण्यात ज्याला आनंद वाटतो, किंवा अशुभद्याचं दर्शन आहे ज्याच्याकडे पाहिल्यावर माणसाला पाहावंसं बोलावंसं वाटत नाही, ज्याच्याबरोबर वागण्यात राहण्यात फार मोठा धोका असतो, अशा लोकांपासून प्राण संकट आलं तरी धन घेऊ नये का, आणि कधीही त्यांना धन देऊही नये. दोन्ही गोष्टी वर्ज्य आहेत. दिलं तर धन येणार नाही, आणि घेतलं तर 1000 माणसात तो माणूस तुम्हाला खाली मान घालायला लावेल. येवई विधशीलस्तु कामना. हां, शठ माणूस नेहमी पापी असतो. योग्यायोग्याचा विचार कराल की नाही. तुमचे कुटुंबी दरिद्र, दीन, रोगी, याच्यावर तर अनुग्रह काय, रोगी पशु असेल तरी अनुग्रह करावा लागतो, पशु पक्षी असले तरीही. कुटुंबाची माणसं गुणहीन जरी असली तरी शहाण्या माणसाला, कुटुंब प्रमुखाला त्यांचं रक्षण करावं लागेल. जे गुणवान आहेत त्यांच्याकरता तर बोलावंच लागत नाहीत. आदरसहित जर त्यांचं पोषण केलं तर तुम्ही पुण्याचे भागी होता. राजा, मी तुझा भाऊच आहे. विदुर म्हणतात, मला तुझ्याशी बोलताना तुझ्या हिताचंच चिंतन आहे, तुझ्या हिताचंच बोलावं लागेल. संभोजनम सकथनम संप्रती परस्परम. जाती बांधव, जाती बांधवासहित वर्षातून 2दा तरी भोजन करावं, आणि कोणत्याही निमित्तानं आपण त्यांच्याकडे जावं आणि एखाद वेळेला त्यांना बोलावं. ज्ञानेस्त शततो मंजिता. कारण जगात नियम आहे, जाती बंधूस तारतात आणि जाती बंधूस मारतात. कारण तुमच्याही नोट्स त्यांना माहीत असतात. राजन, मंत्रभेदस्य शतप्रज्ञा द्वाराणि इति लक्षयेत. बुद्धिमान पुरुष मंत्रभेदाचे 6 द्वार जाणतो. धन रक्षित व्हावं असं वाटत असेल तर ही 6 द्वार बंद ठेव. मादक वस्तूचं सेवन म्हणजे व्यसन, आणि 6 किंवा 7 तासापेक्षा जास्त झोप. आवश्यक जे आहे त्याची मानती जानकारी आपण ज्याला म्हणतो ती न ठेवणे. नेत्र आणि मुख याचा विकार. नेत्राचा विकार काय कोणाला होतो, आणि मुख विकार. दुष्ट मंत्र्यावर विश्वास, आणि तुमचे काम करणारे अकुशल सेवक. मुखरोग कावळ्याला होतो, आणि तो एका विशिष्ट सीझनमध्ये होतो. आम्ररसा, द्राक्षरसा, तोंड सडे वायसा. वायस म्हणजे कावळा. ज्ञानवरा म्हणतात, जर कावळ्यांना आंबे येतात आणि द्राक्ष येतात त्यावेळेला 1 महिना मुखरोग झाला नसता तर माणसाला एकही द्राक्ष किंवा आंबा खायला मिळाला. कारण ते असतात आंबट सुरुवातीला. त्या कावळ्याने चोच मारली की जिभेला सर्र झोंबते. ते लिंबोळ्या खातात, ती खात नाहीत. जे थोडंसं चिंतन करावं लागेल. नेत्रमुखाचे विकार कधी होतात? एखादा माणूस अतिनिंदक, फार शिवाय बोलणारा, अतिकटू आहे, हे एक कारण. आणि दुसरं कारण त्याच्या आहारात अतिदोष. एवढे गुटखे खातात लोक, चुना ते खातात की नाही एवढ्या पुढे, दिवसातून 10-20 वेळेला. त्यांच्या तोंडाला असा पूर्ण आ नाही वाचता येत त्यांना.
रसगुल्ला घातला तर गिळता नाही येत, एवढं तोंड नाही बोलत. बरं, तोंडात फोडे असतात, स्वाद खलास. त्या अशा माणसाला स्वाद नाहीच, कुठलाही पदार्थ स्वाद नाही येत त्याला. डॉक्टरकडे जातो, 10 वेळ सांगतो बा फोडं झाले, अमुक झाले, टमुक झाले, पण स्वतःचा संयम नसल्यामुळे त्याला मुखरोग होतोच. एक पूर्वजन्माचं पाप, या जन्मातली कटुवाणी आणि आहार अनियंत्रित, 3 कारणामुळे मुखरोग होतो. आणि नेत्ररोग जो होतो त्यातही पूर्वजन्माचा संबंध आहे. पण जो माणूस अतिवाचन करतो आणि आजच्या काळात ते टी व्ही समोर बसून तुम्ही अतिप्रकाशात 6-6, 7-7 तास घालवता, लहान लहान लेकरांना चष्मे लागतात. नाना प्रकारचे परिच्छेद म्हणजे हत्ती, घोडे, रथ आदी, माता, घर, सेवा, शुश्रूषा आणि वस्त. तुम्ही वर पाहायला जाता, मुलगा नोकरी किती रुपयाची आहे, काळा आहे की गोरा आहे, वगैरे वगैरे, आई कोण, बाप कोण, येतो पाहता की नाही. विदुर म्हणतात परिच्छेदेन क्षेत्रेण वेश्मना परिचया. कोणचं? तुम्ही गेल्यानंतर परिच्छेद पहा पहिल्यांदा. परिच्छेद म्हणजे त्याच्या घरी गाडी, घोडं, बैल काही आहे की नाही. गाडी, मोटरसायकल आजच्या काळात. आणि आई कोणत्या कुळातली आहे, आईचं मातृकुल. घरात गेल्यानंतर दाराला लागूनच लॅट्रिन बाथरूम आहे काय? देवघराला घरात जागा आहे की नाही? सेवा, शुश्रूषा आणि तुमचा आदर सत्कार कसा होतो? भोजनाला किती पदार्थ केले हे पाहू नका. भोजनात स्वाद आहे की नाही आणि पावित्र्य आहे की नाही याच्यावरून त्या कुलाची परीक्षा होईल. प्रज्ञोपसेविनम वैद्यम धार्मिकम प्रियदर्शनम. किती गोष्टी सांगाव्या. अधम कुलात उत्पन्न झालेली व्यक्ती मर्यादेचं उल्लंघन केल्यापासून राहतच नाही. सलज्ज, स्त्रियांच्या ठिकाणी सलज्ज स्वभाव असावा. लज्जा हे स्त्री करता भूषण आहे. आणि स्त्रियांनी अनेक पुरुषाबरोबर मैत्री करू नये. आता पाहावं तुम्ही काय आहेत, हे 5000 वर्षापूर्वीचं आहे. आता तुमच्या पोरींना अनेक बॉयफ्रेंड आहेत, एखादा फास्ट फ्रेंड असेल, पण बाकीचे आहेतच. काय होईल त्या कुळाचं? कोणता दिवा लावतील त्या घरी जाऊन, तुपाचा की तेलाचा? काय आहे? गवतानं झाकलेली विहीर, जसं आतलं काही दिसत नाही तसं कन्या आणि पुत्रावर शासन नसेल, झाकलेल्या विहिरीसारखा आहे, काही तुम्हाला पत्ता लागणार नाही आतला. इंद्रियाणार मनुष्योच मृत्याविष्यते. राजा, मित्राचा अपमान करू नये. विद्वान कष्ट सहन करतात, पण आपत्कालात मित्राला धन मागत नाहीत, पण त्याच्यावर आपत्ती आली तर धन दिल्या वाचून राहत नाहीत. कर्वन्नपि निकर्षते. हे अत्यंत श्रेष्ठ, अत्यावर्धितमार्तम उषम प्रशानिम चैव शीर्षोभान. ह्या लोकांच्या घरी लक्ष्मीचा वासच नाही. अत्यंत श्रेष्ठ पुरुष, अतिशय दानी, अतिव शूरवीर, अधिक व्रत नियमाचं पालन करणारे आणि जे बुद्धीचा इगो ज्यांना आहे यांच्याजवळ लक्ष्मी कधीही राहत नाही. शूरवीर असला केव्हाही मरून जाईल. अत्यंत श्रेष्ठ आहे, त्याला लक्ष्मीची किंमत नाही, परिग्रहोही दुःख आहे. आणि जे कृपण आहेत त्यांच्यावर लक्ष्मीची सदा कृपा आहे. जे दान धर्मात व्रतात धन खर्च करतात, लक्ष्मीला माहीत आहे की याच्या तिजोरीत गेल्यावर 24 तास येत नाहीत खाली. पण जे कृपण आहेत त्याच्यावर लक्ष्मीची कृपा आहे. त्याला लक्ष्मीला माहीत आहे की हा आपल्याला हात लावत नाही, आराम करू देतो बिलकुल. एकदा तिजोरीत गड्ड्या ठेवल्या
बँकेत FD केली, नो क्वेश्चन अरायजेस. पण ह्या लोकांवर तिची कृपा नाही. अत्यंत गुणवानावर नाही, निर्गुणाकडे नाही. का? गौरींद्वा ही श्रीही कश्चित वाचते. ही लक्ष्मी थोडी आंधळी आहे. आंधळी असल्यामुळे ती काही पाहते आणि काही पाहत नाही. अग्निहोत्रा फला वेदा, वेदाचं फल आहे अग्निहोत्र. शास्त्राध्ययनाचं फल आहे सुशीलता आणि सदाचार. स्त्रीचं फल आहे रतिसुख आणि पुत्र. आणि धनाचे 2च उपयोग आहेत, फक्त दान आणि स्वार्थ. धन रोवून टाकून पेवबूड ज्वारी खाणारा महामूर्ख. निदान खानपान आदर सत्कार हा धनाचा एक उपयोग, आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ उपयोग आहे दान. घोर जंगलात कांतारे विशेष छान संभ्रमे, दुर्गम मार्गात कठीण आपत्ती समयाला एखाद्या वेळेला जीव घाबरतो, त्यावेळेला सत्वसंपन्न आत्मबलानं युक्त पुरुष असेल तरच भिणार नाही. भीती कुणाला वाटते? अश्रू मान्यव्रतानी आपो मूलम फलम पया ब्रह्मणाते गुरुवचनम औषधम. बायाकरता श्लोक आहे. जल, मूळ, फळ, दूध, तूप, संताची इच्छापूर्ती आणि त्याचं गुरुवचन आणि औषध हे 8 व्रताचे नाशक नाहीत. समजा माहीत नाही आणि संताच्या किंवा गुरुच्या मुखातून निघालं हे एवढं खाऊन टाक, ते म्हणाल महाराज माझं व्रत चाललं जाईल, जाणार नाही. त्याचं पाप त्याला, तो पुण्य पाहिजे, तुम्हाला काही नाही लागत. पाण्यानं उपवास मोडत नाही, मुळानं उपवास मोडत नाही, फळानं नाही, दुधानं नाही, तुपानं नाही आणि इच्छापूर्तीनं नाही. औषधीनं उपवास कधीच मोडत नाही. याकरता प्रतिकूल आणि अनुकूल अविद्य पुरुषो शोचाम शोचम मैथुन प्रजनम. विद्याहीन पुरुष, ज्या स्त्रीला संतान होऊ शकत नाही तिच्याबरोबर राहणं, आहार मिळत नाही अशी प्रजा, हे राष्ट्राकरता शोकाचे कारण आहेत. आपल्या इथे रोज माणसं आत्महत्या करतात, मरतात वगैरे, गोरगरिबांना अन्न मिळत नाही. आता मला तर वाटतं बा त्याची आणखी काही कारणं असू शकतात. माणूस उपाशी तर कोणी राहत नाही, पण ते म्हातारा माणूस आहे, काही कामाचं नाही, 70-75 मेला तर 1,00,000-2 लाख भेटतात, त्याच्याकरता मग ते रामकृष्ण हरी असं होत असेल, मे बी मे नॉट बी. पण जरा ध्वजा देवतां पर्वताना संभोगो जरा स्त्रीण वात्सल्य मनसो जरा. माणसाकरता वार्धक्य काय? वार्धक्य म्हातारपण कशाला म्हणतो आपण? विदुर म्हणतात फार पायी चालणाऱ्या माणसाला वार्धक्य लवकर येते. पर्वताचं वार्धक्य आहे सतत त्याच्यावर पाऊस पडणे, आणि स्त्रीचं वार्धक्य आहे नपुसक पती मिळणे. स्त्रीणाम असंभोगो जरा स्त्रीणाम. नपुसक पतीची प्राप्ती स्त्रीकरता वार्धक्य आहे. आणि वचनरूपी बाणाचा आघात मनाचं म्हातारपण आहे. वेळोवेळी कटू वचन मन सहन करून 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 ते मन म्हातार होऊन जाते. झालं राजा जास्त झोप घेऊन झोपेला जिंकण्याचा प्रयास करू नका. अनेक स्त्रिया करून कामोपभोगाला जिंकणं मूर्खपणा आहे. सरपण टाकून अग्नीला जिंकता येत नाही, आणि अधिक मदिरा पान करून पिण्याच्या सवयीला म्हणजे व्यसनाला जिंकता येत नाही. याचा पृथ्व्याम ह्याम मरण्यम पशस्त्रिय. सर्व संपत्ती आदी जे काय असेल नसेल, एका पुरुषाला जरी मिळालं तरी राजा त्याची तृष्णा शांत नाही होत. धर्माची जी महत्ता आहे, अनुतेत समुत्कर्षो राजमाग वैष्णम.
खोटं बोलून उन्नती करू नका. आणि जे महापुरुष आहेत, श्रेष्ठ आहेत, त्यांच्याजवळ चुगली करू नका. गुरुवास चलिती किरवंदा, गुरुजनावर खोटा दोष लादू नका. हे 3 कार्य ब्रह्मत्या करण्यासारखे आहेत. ब्रह्मत्येचं पाप यांना लागेल. गुणात दोष मृत्यू समान आहे. निंदा करणं लक्ष्मीचा वध आहे. सेवेचा अभाव आणि आत्मप्रशंसा हे 3 विद्येचे शत्रू आहेत. त्याला काही विद्या प्राप्त होणारच नाही. सुखात ना कुतो विद्या, ज्याला झोप पाहिजे, सुख पाहिजे, त्याला विद्या कधी प्राप्त होणारच नाही. आणि विद्या पाहिजे असेल, सुखाचा त्याग करावा लागेल. सुख पाहिजे असेल, विद्या सोडा. विद्या पाहिजे असेल, सुख सोडा. अग्निरसस्तु काष्टानाम नापगानाम महोदधी नाटकम सर्वभूतानाम. सर्पणानं अग्नीची, नद्यामुळे समुद्राची, समस्त प्राण्यामुळे मृत्यूची आणि पुरुषामुळे कुलटा स्त्रीची तृप्ती कधीच होत नाही. 4 गोष्टी सांगितल्या तुम्हाला. अग्नी तृप्त होणार नाही सर्पणानं, समुद्र तृप्त होणार नाही हजारो लाखो नद्या मिळाल्या तरी, आणि मृत्यू कितीही प्राणी मेले तर तृप्त होणार नाही, आणि कुलटा स्त्री कोणत्याच पुरुषाला तृप्त होणार नाही. दान आशा धृतीम हंती समुद्रत्यवंतकः. आशा ध्येयाचा नाश करते. क्रोध लक्ष्मीला संपवतो. कृपण कंजूस माणसाला यश प्राप्त होत नाही. आणि देखभाल न केली तर पशु नष्ट होतात. राजा 1,00,000 सैन्य एका बाजूला आहे, क्रोधानं युक्त आहे. 1000, 500, 2000, 10,000 माणसं मरतील, याच्यापेक्षा जास्त काही होणार नाही. राष्ट्राचं दुसरं नुकसान होणार नाही. पण स्नेन क्रुद्धो ब्राह्मणो हंती राष्ट्रम. एखादा महान तपस्वी, एखादा संत जर रागावला ना, तर संपूर्ण राष्ट्र किंवा संपूर्ण कुटुंब संपून जाईल. अजाश्च कास्यम भजतम ते नित्यम मध्वकार्यम श्रियाम. शिळ्या. हा श्लोक कसा आहे? तुम्ही गृहस्थात, तुमच्या घरात या श्लोकात सांगितलेल्या वस्तू सदा असाव्या. एखादी बकरी, काशाचं पात्र, चांदी, सहद, शस्त्र, कुणी आलं तर आवाज देणारा पशु किंवा पक्षी, शक्य झालं तर आश्रित वेदवेत्ता ब्राह्मण, आणि म्हातारा कुटुंबी, हे जर तुमच्या घरात असतील तर आपत्ती घरात प्रवेश नाही करणार. अजो क्षा चंदनम मीना शुम्मरूपी विद्याराम शंख्यम सर्वणानाम चरोचना. गुरु म्हणतात, दादा तुम्ही चांगले आहात, पण तुमचा पुत्रस्नेह आडवा आला. म्हणून म्हणतात, देवता, ब्राह्मण आणि अतिथी पूजेकरता शेळी लागते. बैल, चंदन, विणा, दर्पण, सहद, तूप, जल आणि ताम्रपात्र, शंख आणि शालिग्राम, गोरोचन ह्या वस्तू घरात दानाकरता ठेवाव्या लागतात. काही लोक असे आहेत की ज्यांना गोरोचनच द्यावं लागतं. कोणाला शंखदान करावं लागतो. मुलगी सासरी जाताना शालिग्राम द्यावा लागतो तिला. ताम्रपात्र वाचून घरात कामच नाही चालत. मधु महौषधी आहे, महौषधी. अगदी तोंडाला फोडा आल्यापासून तो रक्तशुद्धीपर्यंत. दर्पणा वाचून चालणार नाही. वीणा याच्याकरता पाहिजे की वीणा वाचून भजन होणार नाही. चंदन तुम्हालाच लावावं लागेल. आणि हा जो मेंढा असतो ना, काय म्हणतात त्याला, येडका, तो याच्याकरता एखाद्या माणसाने खोडी केली आणि अभिमंत्रित करून मूठ जर मारली तर ती तुमच्यावर येणार नाही. तुमच्या दारात जर तो येडका बांधला असेल तर टक्कर खेळतो की नाही, तो ती मूठ त्याच्या टाळक्यावर आपटते. म्हणून सगळ्यात मोठा लाभ आहे, मी बोललो का, संतुष्टम ही इतरो परो ही लाभा. संतोषासारखा मोठा लाभ नाही आहे. ज्याला कष्टाने पालून पोषण करून मोठा केलं, असा पुत्र दीक्षराजन सगळं जर मेला
मेला. खूप कष्ट लागले. तरुण झाला, 20-25 वर्षाचा मेला. काय करता, तात्काळ स्मशानात नेऊन मुर्दा फुकून टाक. ते रडणं बोंबलणं जाऊ दे, घरात ठेवतं का त्याला? आता त्याच्याकरता डोकं आपटा, केस उपटा. पण ज्याप्रमाणे साधारण काष्ट अग्नीत टाकतात त्याप्रमाणे प्रिय पुत्राचं प्रेतही अग्नीत टाकून परत येतात. अनो धन्यम प्रेत कस्यम पुंक्ते वयासी चांदी शरीरा धातू. हाड जले जो सूखी लकड़िया, बाल जले जो घासारे, सोने जैसी काया जल गई को ना वे पासारे. अन्यो धन्यम प्रेत गतस्य मुक्ते वयासी चाहनी शरीरान धातून. राजा, माणूस धन गोळा करून मरून जातो, कुणीतरी दुसरा त्या धनाला भोगतो, तो भोगू शकतच नाही. तुकोबाराय म्हणतात, साठवणी मरे धन, लावी पोराशी भांडण. दरिद्री माणूस आहे, 2-4 पोरं आहेत, 1 पैसा नाही, म्हातारा मेला, भांडतील काय पोरं? आता लक्षाधीश कोट्याधीश आहेत, ते जास्त आजारी झाला, सिरियस झाला, तेव्हापासूनच भांडणं सुरू होतात. बुडा मेल्यावर गाडी कोण घेईल, घोडं कोण घेईल, खालचा मधला कोण घेईल, वरचा कोण घेईल, हे सुरू होते की नाही. खाली टाकल्यावर बहिणीला बोलावून घेतात, कारण बहिणी या भावाच्या सारख्या प्रेमाच्या नसतात. बी अलर्ट, मी सांगतोय, लक्ष ठेवा. तुम्हाला 2-4 मुली आहेत आणि 2-4 मुलं आहेत, बारकाईने निरीक्षण करा. एखाद्या पुत्राला ही बहीण आवडेल, दुसऱ्या पुत्राला ती आवडणारच नाही, दुसरीच आवडेल. आणि अशा वेळेला त्याला आवडणारी बहीण त्याचा पक्ष घेऊन भांडण उभं करून देते. हे विदुरनीती सांगते. कुणाचा विश्वास ठेवाल? मेलेल्याचं धन दुसरे भोगतात, शरीराच्या धातू पक्षी खाऊन टाकतात, कुत्रे तंगडी ओढतात आणि खातात, आणि पाप पुण्यानं बांधलेला जीव परलोकात गमन करतो. पुण्येन पापेन च वेष्ट्यमाना अग्नौ प्राप्तं तु पुरुषम. अरे, अग्नीत टाकलेल्या उंचावर काय येते? फक्त अदृश्य रूपाने त्यांनी केलेली चांगली वाईट कर्म. आत्मा नदीम भारत पुण्यतीर्थौ. जीवात्मा एक नदी आहे, यात पुण्यरूप तीर्थ आहेत. सत्यरूप परमात्म्यापासून हिचा उगम झालेला आहे, आणि धैर्यरूपी काठ आहे, त्याला 2. दया हे पाण्याची तरंग आहेत. पुण्य करणारा माणूस या नदीत स्नान केलं की पवित्र होतो, कारण लोभरहित असल्या वाचून आत्मा शुद्ध होत नाही. ज्ञान हे आत्म्याचं स्नान आहे, त्याची बुद्धी आहे. मी परवा बोललो होतो, काम क्रोधावरती ही नावम धृतमयी कृत्वा जन्म म्हणून. घाणीत प्रवेश करूच नका. जो बुद्धी, धर्म, विद्या आणि अवस्थेत आपल्यापेक्षा मोठा आहे. बुद्धी ज्याची मोठी आहे, वय नाही. धर्मात जो मोठा आहे आणि ज्ञानात, विद्येत जो मोठा आहे, त्याची अवस्था पाहत नसतात. त्या व्यक्तीचा आदर सत्कार करणं तुमचं कर्तव्य आहे. त्याला प्रसन्न करा आणि कर्तव्याच्या विषयात त्याला प्रश्न विचारा आणि तुमचं अज्ञान ज्ञानात परिवर्तित करा. धैर्यानं रक्षण करा, जिभेचं आणि शिश्नाचं, अर्थात कामाचा वेग आणि भुकेची ज्वाला धैर्यपूर्वक सहन करा. नित्योदकी नित्य झोपती नित्याम. रोज स्नान करणारा, संध्या तर्पण माळ जपणारा, द्विज असेल तर यज्ञोपवीत धारण करणारा, स्वाध्याय करणारा, पतिता करता थोडं अन्न देणारा, आणि ब्रह्मगुरुवे हे निश्चित रूपानं गुरुची सेवा करणारा, तो कधीही ब्रह्मलोकातून भ्रष्ट होत नाही. वैश्यो आदित्य ब्राह्मणान प्रीत्यम वर्गतिवान. हे तुकडे वेगवेगळ्या वर्णाचं आहे. वैश्यही जरी वेदशास्त्रात अध्ययन करून गुण मिळून ब्राह्मणत्व प्राप्त केलेला असेल तर तो पूज्यही आहे. पण मूर्ख ब्राह्मण असेल
तर त्याला येशाम न विद्या न तपो न दानम ज्ञानम न शीलम न गुणो न धर्मा, त्याला जीव घालावं पण भूमीवर अन्न वाढून त्याला जीव घालावं श्वानवत, तो पात्रात जेवण्याचा अधिकारी नाही. नदिष्टप्रांतम शक्यम भूतेन केनितादिष्टमेव ध्रुवं मन्ये पौरुषम तु निरर्थकम. धृतराष्ट्र म्हणतो, विदुरा फार गोड बोललास तू, पण प्रारब्धाचं उल्लंघन करण्याची शक्ती कोणत्याही पुरुषात नाही असं मला वाटतं. विदुर नीती सांगते. धृतराष्ट्राने प्रश्न विचारा, अनुक्तम यदिवे किंचित वाचा वितुर्विद्यते तन्मे श्रुतो ब्रूहि विचित्रिणाम ही भाषसे. बृहस्पतीसारखी तुझी वाणी आणि भाषा आहे. मला फार इच्छा आहे तुझं ऐकतच राहावं, कारण तुझं बोलणंच विचित्र आहे. पण माझ्या शंकेचं निरसन तुला करावं लागेल. युधिष्ठिर म्हणतात, दादा तुमची शंका जरा विचित्र आहे. धृतराष्ट्राची शंका आहे, माझा दुर्योधन, माझा दुःशोसन, माझी पोरं, पांडवांचं धैर्य अस्त्र शस्त्र पाहिल्यावर असं वाटतं की त्यांचं आयुष्य थोडं राहतं, ते मरतील म्हणजे मृत्यू प्राप्त होईल. म्हणून मृत्यू म्हणजे काय हे मला सांग. सते गुह्यान प्रकाशांश सर्वान हृदय संघात प्रख्याती महाराज सर्व बुद्धिवतांबरः. महाराज माझे गुरु आहेत सनत सुजात, हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत आणि हे निवृत्ती मार्गी आहेत. ब्रह्मदेवाचे 8 पुत्र आहेत, 4 निवृत्ती मार्गी आणि 4 प्रवृत्ती मार्गी. वशिष्ठादी प्रवृत्ती मार्गी आहेत, ग्रस्त आहेत, पण सनतकुमार सनत सुजात हे निवृत्ती मार्गी आहेत. हे प्राचीन सनातन ऋषी आहेत. मी एकदा त्यांच्या मुखातून ऐकलं होतं की मृत्यू नाहीच, आणि ते पटवून देतात मृत्यू नाही. तेव्हा तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकरता मी त्यांचं आवाहन करतो. धृतराष्ट्र म्हणतो, तू त्या तत्वाला जाणत नाहीस का? सांगितलं मी जाणतो पण बोलू नाही शकत. शूद्र येनावहम जातो नात्यान, शूद्रा स्त्रीच्या उदरातून माझा जन्म झाला म्हणून माझा अधिकार नाही, कारण हे अध्यात्माच्या फार पुढे आहे. ब्रह्मसूत्रात जी आरण्यक ब्राह्मण उपनिषद जे असतात ना, त्याला अधिकार लागतो. म्हणून माझ्या मर्यादेपेक्षा अतिरिक्त उपदेश मला करता येणार नाही. सनत सुजातांची बुद्धी सनातन आहे. धृतराष्ट्राने जेव्हा आवाहन करायला सांगितलं, वैशंपायन म्हणतात, स्मरण केल्यानंतर सनत सुजात आले, मधुपर्कानं पूजन केलं आणि आरामानं बसू दिल्यानंतर हात जोडून धृतराष्ट्रासमोर उभे आहेत. सुवर्ण सिंहासनावर सनत सुजातांना बसवलं. त्यांना लंगोटी नाही, चड्डी नाही, उपरणं नाही, वस्त्र नाही, डोक्यावर काहीही नाही, नथिंग. दिग म्हणजे दिशा, दिगंबर म्हणजे दिशा हेच ज्याचं वस्त्र. धृतराष्ट्र म्हणतात, महाराज सनत सुजात यदितम शृणोमी नमुत्रस्थिन तव प्रवादाम देवासुरायन्ते. मी असं ऐकलं आहे की मृत्यू नाहीच असा तुमचा सिद्धांत आहे, आणि देवता आणि दानव यांनी मृत्यूपासून वाचण्याकरता ब्रह्मचर्याधिकाचं पालन केलं, हे मी ऐकलं आहे. या 2 गोष्टीपैकी यथार्थ काय ते मला सांगा. सनत सुजातो वाच, अमृत्यु कर्मणा केचिन मृत्युर्नास्तिजा परे शृणिते ब्रवमे राजा रे यथई तन्माम शंकिता. राजन, ह्या विषयात 2 पक्ष आहेत. मृत्यू आहे आणि तो ब्रह्मचर्य रूप पालनानं नष्ट करता येतो, हे एक मत. आणि दुसरं मत आहे मृत्यू नाहीच, हा दुसरा पक्ष आहे. पण तुला कोणत्या प्रकारानं मी सांगू? मी तुला सांगतो, पण माझ्या बोलण्यात संदेह करू नको, कारण अधिकार तैसा करू उपदेश साहेबजी त्यास तेचे देऊ. विदुराशी मला बोलायचं असेल त्याचा अधिकार वेगळा आहे.
तो विद्वान आहे, संत आहे. तुला सांगायचं असेल तुझा अधिकार वेगळा आहे, तू राजा आहेस पण अज्ञानी आहेस. तरीही तुला कळलेल्या भाषेत मी सांगतो, उभे सत्ते क्षत्रियस्तस्य विधी मोहान नसतो संमतो. तर दोन्ही गोष्टी तू सत्य समज. मोहामुळे मृत्यूची स्वतः स्वीकार करावी लागते. मोहामुळे, आणि माझा सिद्धांत आहे मृत्यू नाहीच, प्रमादच मृत्यू आहे, अहंकारच मृत्यू आहे, अप्रमाद अमृत आहे. तेव्हा प्रमादात्वयी सुराप्रभावान. अरे प्रमादामुळेच असुर मेले की नाही, संपत्ती असून शासन असून. मृत्यूनं पराजित केलं त्यांना, आणि देवता प्रमाद नसल्यामुळे अपराजित आहेत. मृत्यू म्हणजे तुला काय वाटते एखाद्या वाघ सिंहासारखा प्राणी आहे की येऊन तुला खाऊन टाकेल? नाही नाही नाही, तसं नाही आहे. यमाच्या आज्ञेनं क्रोध, प्रमाद, लोभरूपी मृत्यू माणसाच्या विनाशाला प्रवृत्त करते. जो प्रमादी नाही तो मरेलच कसा, अहंकारी नाही तो मरेलच कसा. मरणा माझे मरून गेले मज केले अमर. तुकोबारा म्हणतात, मरणा हाती सुटली काया विचारे या निश्चय अप्रमाद. का मरणा हाती काया सुटली आणि आपुले मरण पाहिले म्या डोळा. मरण मी मारलं ही भाषा कोणाची आहे? अप्रमादी संताची. विपरीत मार्गावर चालणाऱ्याला देव साक्षात्कार होणार नाही. मेल्यानंतर मन, इंद्रिय, प्राण, शरीर पडल्यानंतर शरीराला सोडून देतात आणि तुमच्याबरोबर येतात, जीवात्म्याच्या बरोबर आहेत ते वायुरूपात. तर शरीराचा आणि इंद्रियाचा वियोग व्हायला कारण मृत्यू. मृत्यू म्हणजे काय? मेला म्हणजे काय झालं? मुक्ताबाईंना विचारलं, आई साहेब मरण म्हणजे काय? त्या हसल्या. त्याने सांगितलं, दादा प्रश्न विचार चांगले महाराजांनी. मुक्ताबाई 7 वर्षाच्या आहेत, 14 वर्षाचे चांगले आहेत. ते म्हणतात, पोरा शिष्य आहे, 14 वर्षातला आता तरी पोरा म्हणावं लागेल, अरे का रे बोलावं लागेल. अरे मरणते पेरणे जन्मते उगवणे ही मायेची खूण जाणी तरी. तुझ्या लक्षात नाही कोण मरतो? शेतकऱ्यांनी बी जमिनीत टाकलं ते मेलं. कशाकरता मेलं? अंकुर रूपानं उगवण्याकरता. त्याप्रमाणे आपण म्हणतो हा माणूस मेला. मरणते पेरणे जन्मते उगवणे ही खूण आहे मायेची. कोण मेलं? सांग मृत्यू कुठे आहे आता? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे. आता याच्यात मृत्यू कुठे आहे? मृत्यू नसेल तर जन्म कसा होईल? पिंपळाची पानं जर गळणार नाहीत तर नवतीला जागा कुठे आहे? अरे कोणीच मरत नाही. उपजेते नाशे नाशले पुनरपि दिसे हे घटिकायंतर जसे परिभ्रमे का पहिला अध्याय घेते. मरण काय मरण आहे? देहत्याग म्हण. देहत्याग याच्याच करता होतो की तात्काळ दुसरा देह तुम्हाला मिळतो, जीर्ण शीर्ण झालेला पडतो. त्याला काय इलाज आहे? मृत्यूच्या पार कोण होतात? संत मरतच नाहीत. एक बघा गुरुजीचा सिद्धांत होता रंगनाथ महाराजांचा, अरे मरू नका, मराल तर जन्म आहे. न मरणे याचा अर्थच असा आहे की मेल्यावर जन्म निश्चित. म्हणून आज तुम्हाला ज्ञानोपलब्धीनंतर मरायचं काम नाही, कारण तुम्ही ब्रह्मरूप होऊ शकता. ब्रह्मला मरण नाही. आत्मरूप प्राप्तीनंतर मरण नाही. मरणा हाती सुटली काया विचारे या निश्चय. सुटलं तुमचं शरीर मरणा हातून. मृत्यूला जिंकण्याची इच्छा आहे तुम्हाला, ध्यानानं विषय सोडून. अरे साधारण रीतीनं मृत्यू मारते काय? कामनेच्या मागं जो धावतो त्याला मारते. तमो अप्रकाशो भूतानाम नारकं प्रतिष्ठिते मह्यान्नवत.